नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर शेतकऱ्यांसाठी एक मोठं संकट समोर आलेलं आहे. ते संकट म्हणजे की पावसाचं. बघा तर मग या ठिकाणी शेतकरी मित्रांनो, हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार जे काय हे जिल्हे आहेत, या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट या ठिकाणी देण्यात आलेला आहे. तर कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये होणार आहे पाऊस? तर सर्वात प्रथम महत्त्वाची माहिती म्हणजे शेतकऱ्यांचा कांदा असेल, गहू असेल, हरभरा असेल, कोणतंही या ठिकाणी शेतकऱ्यांचं पीक असेल तर त्यांनी या ठिकाणी लवकरात लवकर झाकून ठेवावे, नाहीतर मग या ठिकाणी लवकरात लवकर खळे करून घ्यावे. कारण आता या ठिकाणी पहा 22, 23, 24 आणि 25 मार्च दरम्यान या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता. म्हणजे की बघा 22, 23, 24, 25 मार्च दरम्यान या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवण्यात आलेली आहे. तर कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणकोणत्या तालुक्यांमध्ये ही पावसाची शक्यता आहे? तर बघा, जो काय शेतकरी आहे या शेतकऱ्यासमोर आता संकट उभं राहिलेलं आहे. तर बघा या ठिकाणी चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर आणि वर्धा या देखील भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. आणि बघा जे काय मध्यम पावसाची शक्यता कोणत्या जिल्ह्यांमध्ये आहे ते जर या ठिकाणी पाहिजे असेल तर बघा या ठिकाणी शेतकरी मित्रांनो, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम बघा अशा भागांमध्ये मध्यम पावसाची या ठिकाणी शक्यता आहे. आणि बघा एक सर्वात मोठी जी काय शक्यता आहे मराठवाड्यामधील जे काय शेतकरी आहेत यांच्यासाठी या ठिकाणी न्यूज आहे की बघा जे काय आता हे शेतकरी आहे यांनी या ठिकाणी कांदा असेल, गहू असेल, हरभरा असेल, शेतामधील कोणतेही पीक असेल लवकरात लवकर काढून घ्या, नाहीतर या ठिकाणी बघून घ्या शेतकरी या ठिकाणी आता पावसाच्या संकटामध्ये अडकू शकतो. तर बघा मराठवाड्यामधील कोणकोणते जिल्हे आणि कोणकोणते तालुके आहेत ते या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर बघा शेतकरी मित्रांनो, मराठवाड्याचा विचार आपण केला तर बघा या ठिकाणी नाशिक, धुळे, नंदुरबार, चाळीसगाव, मालेगाव तर बघा या गावांमध्ये या ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी म्हणजे की बघा हलक्या सरी म्हणजे कमी पाऊस होण्याची शक्यता आहे. परंतु कमी पाऊस जरी म्हणले तर अचानक ही वादळी वाऱ्यासह या ठिकाणी मुसळधार देखील पाऊस होऊ शकतो. तर शेतकरी मित्रांनो, आपला जे काय कांदा आहे, जे काय गहू आहे, जे काय हरभरा आहे हे लवकरात लवकर या ठिकाणी झाकून ठेवावे, नाहीतर मग या ठिकाणी खळ करून घ्यावे. कारण आता पावसाची शक्यता सुरू झालेली आहे. तुम्हाला या ठिकाणी आतापासूनच अंदाजात दिसत असेल वादळी वारे या ठिकाणी सुटलेले असेल तुमच्या आसपास, तर तुम्ही या ठिकाणी समजून जा की पाऊस लवकर आता वादळी पाऊस येणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, ही होती माहिती. धन्यवाद.